नमस्कार मित्रांनो, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानाचे संभाजी भिडे हे कायम आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात। त्यांच्या विधानांची जोरदार चर्चा होते। दरम्यान त्यांनी आता पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल बोलताना संभाजी भिडे यांनी वादग्रस्त विधान केले आहे। शरद पवार म्हणजे महाराष्ट्र आणि देशाला लागलेली कीड आहे। शरद पवार म्हणजे राष्ट्रद्रोह आहे, असं संभाजी भिडे यांनी म्हटलं आहे। आता संभाजी भिडे यांच्या या विधानामुळे पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। ते आज कर्जत येथे लोहगड, भीमगड, शिवगड अशा गडकिल्ले मोहिमेसाठी आले आहेत। त्यावेळी ते कर्जत येथे बोलत होते। संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल बोलताना संभाजी भिडे यांनी वादग्रस्त विधान केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। शरद पवार म्हणजे महाराष्ट्र आणि देशाला लागलेली कीड आहे। शरद पवार म्हणजे राष्ट्रद्रोह आहे। राज्याला अशी कीड लागलेली असून लवासाची ही कीड काढून टाकू, असं संभाजी भिडे यांनी म्हटलं आहे। ते कर्जत येथे बोलत होते। त्यांच्या या विधानामुळे राजकारणात एकच चर्चा रंगली आहे। आता पुन्हा एकदा संभाजी भिडे यांनी वादग्रस्त विधान केलं आहे। त्यांच्या या विधानामुळे आता शरद पवार काय प्रत्युत्तर देणार आणि राजकारणात काय मोठा बदल होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा।